हाय, मी बासरी. आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर ना, आज सकाळी तसं लवकरच उठलो होतो, कारण सगळी तयारी पूजेची पण करायची होती. पण असं झालं की रात्रभर ना पाऊस चालू होता. त्यामुळे सगळी कामं करायला ना उशीरच झाला आणि पाऊस पण ना थोडा लेटच उघडला. त्यामुळे ना उठून पण काही उपयोग झाला नाही, कारण काहीच तयारी करता नाही आली आणि त्यामुळे सगळ्या कामांना थोडा लेटच झाला होता. आता झाडून तर झालं होतं काढून बाहेरचं, आणि हे इकडं ना कलर टाकायचं चालू होतं. कारण मी गेल्या वेळेस कलर टाकला होता होळीच्या टायमिंगला, पण ना तो कलर पटकन काही निघत नाही. त्यामुळे म्हणलं की सगळ्या हातांना ते लागलं ना तर ते हात 8 दिवस तरी तसेच राहतात. म्हणून म्हणलं हे काम ना तुम्हीच करून घ्या, आणि त्यांच्याकडेच ते काम करायला दिलं होतं. ते झाल्यानंतर ना पूजा पटकन करायची होती. त्यामुळे ना इकडं मी डायरेक्ट पाणी काढून घ्यायला चालू केली होती. म्हणलं हे पटकन सुकलं तर बाकीची कामं पण होतील, आणि त्याची जर पाय तशीच घरामध्ये आले ना तर ते फरशीवरचा काही कलर पण नाही जाणार. त्यामुळे ना माझे म्हणजे मी बाहेरचं पण पाणी काढून घेतलं. त्यानंतर फ्रेश झाली आणि इकडे ना उंबरठा पूजन करायला घेतलं होतं, आणि नंतर रांगोळी काढायला सुरुवात केलेली. आता रांगोळी असल्याशिवाय ना कुठल्याच सणाला शोभा येत नाहीये. त्यामुळे ना अंगणामध्ये अगोदर रांगोळी असली ना तरच प्रसन्नही वाटतं, आणि काहीतरी सण आहे असं असल्यासारखं पण वाटतं. त्यामुळे बाकीचे काम बाजूला ठेवले आणि अगोदर ना रांगोळी काढून घेतली. रांगोळी झाल्यानंतर इकडं ना गुढीसाठी ना मला छोटासा हार करायचा होता. त्यामुळे छोटा असा हार बनवला, आणि ते झाल्यानंतर ना म्हणजे गुढीला साडी ती नेसवायची होती. तेच आमचं इकडं चालू होतं. आता हे आम्ही ना दोघं मिळून फर्स्ट टाइमच करत होतो, कारण गावाकडे केलेलं पण आम्ही स्वतःनी केलेलं नव्हतं. त्यामुळे थोडं चुकत किंवा थोडं हे करत, पण आम्ही करायचं ठरवलेलं होतं. त्यामुळे ना आमचं इकडं हे चालू झालेलं. आणि देवाला नैवेद्य ना गुढीला ठेवायचा तो तर तसाच बाकी होता. पण म्हणलं की हे ना 7च्या अगोदर करायचं असतं. त्यामुळे ना नैवेद्य आपण नंतर दाखवू आणि अगोदर ना गुढी उभा करून घेऊ. त्यामुळे ना इकडं अगोदर गुढीला साडी घातली, आणि नंतर कडुलिंबाशिवाय ना या सणाला म्हणजे अर्थ नाही असंही म्हणतात. त्यामुळे कडुलिंबाचा पाला अगोदर लावला, आणि नंतर इकडे माझ्याकडे ना कलश होता तांब्याचा, पण तो ना वर भांड्यामध्ये ठेवलेला आणि उशीर होत होता. त्यामुळे ना तो काही काढायला टाइम नाही भेटला. म्हणलं जाऊ दे, हाही नवाच आहे, त्यामुळे याच्यावरच आपण काम भागू. आणि ते झाल्यानंतर ना आज ना साखरेच्या हाराचा आणि याचा मान असतो खोबऱ्याच्या हाराचा, पण मला ना खोबऱ्याचा हार काही भेटलाच नाहीये. त्यामुळे ना आम्ही साखरेचाच हार घालून ना म्हणजे ही पूजा केली होती. पण मनात कुठेतरी खंत होती की हा भेटला असताना तरी आणखीनच छान वाटलं असतं. पण काय करणार, सगळीकडे शोधला पण आम्हाला ना तो हार काही भेटला नाही, आणि साखरेचा भेटला होता. त्यामुळे ना तोच आम्ही घेतला आणि तोच पूजेला पण घातलेला होता. आता ते झाल्यानंतर आतमध्येच आम्ही सगळं करून घेतलं होतं पूजेला, म्हणजे गुढीला साडी ते, पण बाहेर गुढी उभा करायची होती. त्यामुळे बाहेर नेऊन गुढी उभा केली, आणि हे इकडं गुढी उभा करतायत तोपर्यंत म्हणलं की पूजेचं ना ताट आपण सजवायला घेऊत. आणि इकडे ना मी पूजेचंच ताट हे करत होती. तोपर्यंत त्यांचं तिकडं पूजा म्हणजे गुढी उभा करायचं काम चालू होतं. त्यांना म्हणलं तुम्ही गुढी उभा करा, तोपर्यंत मी तुम्हाला ताट आणून देते. आणि ते झाल्यानंतर इकडे ना पूजा झाली, आणि आम्ही ना दोघांनी पण पूजा करून घेतली, आणि नंतर नारळ फोडून घेतलं. आणि यांना वेगळाच आनंद होता की नारळ ना उभं फुटलं म्हणून. आता त्याच्या मागचं तर काही कारण माहिती नाही, पण ऐकलं होतं की चांगलं असतं, म्हणून म्हणलं जाऊ द्यात, काहीतरी चांगलं झालं. आणि पूजा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा.
बाय बाय.